इंसाफ की आवाज न्यूज चैनल में आपका स्वागत है। जुल्म के खिलाफ देखते रहिए इंसाफ की आवाज न्यूज चैनल। त्यांचे चिरंजीव मला भेटले, त्यांच्याबरोबर कार्यकर्ते होते, त्यांनी माझ्यावर फोटो काढले, त्यांचा एक कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमाचे फोटो दाखवले. पुढे उमेदवारांबद्दल बोलतोय, त्यांनी उमेदवारी मागितली आहे का? हो ते बोलले. कोणत्या पक्षात आहेत? दिल्लीवर आल्यानंतर उमेदवारीसाठी बोलले आता होते. ते कोणत्या पक्षात आहेत तुम्हाला माहिती आहे का? मला माहिती. ते शिवसेनेत आहेत का आणि राष्ट्रीय कोणत्या शिवसेनेमध्ये आहेत? त्यांनी आपली भेट घेतल्यानंतर असं सांगितलं पत्रकार परिषदेत. मला ते तुम्ही जे म्हणताय ते फोटो देखील त्यांनी सांगितलं. मला ते मध्ये होतो उद्धव बाळासाहेब ही जी पत्रकार परिषद तुम्ही बोलवली ती या एका व्यक्तीसाठी बोलवली नाही. नंबर एक, ते बंडू काका बच्छाव दिल्लीमध्ये आले होते अचानक आले. ते म्हणाले मी बंडू काका बच्छाव मालेगावातून आलोय आणि मी इच्छुक. त्यांचं म्हणणे आम्हाला बोलवण्यात आलं. अजिबात नाही. दोनदा मालेगावचे मुख्यमंत्री यांचा दौरा. अहो, दिल्लीमध्ये आमची तिकीट फायनल होत नाहीत. आमचे पक्षप्रमुख हे मुंबईत राहतात, मातोश्रीवर असतात. सगळा महाराष्ट्र मातोश्रीकडे जातो. दिल्लीमध्ये शरद पवार साहेबांच्या पार्टीची तिकीट कन्फर्म होत नाही. दिल्लीमध्ये शिंदे गटाची तिकीट कन्फर्म, दिल्लीमध्ये अजित पवारची तिकीट कन्फर्म, कारण त्यांचे बॉसेस दिल्लीमध्ये, आमची नाही. आमचे शिवसेना पक्षप्रमुख हे मुंबईत. त्यामुळे आमचा संपूर्ण काम पक्ष पहिलीचा. सर आरक्षणात 50% जी मर्यादा आहे ती राज्यसभेत लोकसभेत वाढवणार असं राहुल गांधी म्हणाले. जर हा आरक्षणाचा मुद्दा संपवायचा असेल महाराष्ट्रात, तर तामिळनाडूचा जो फॉर्म्युला आहे किंवा तामिळनाडूचे जे पॅकेज आहे 50%च्या वर त्याने आरक्षण दिलेलं आहे आणि ते टिकलेलं आहे. आणि त्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री जे खोटं बोलतायत रोज, या राज्याचे 2 उपमुख्यमंत्री रोज खोटं बोलतायत आणि सगळ्यांना हळद लावत सुटलेले आहेत. तुलाही देतो, तुलाही देतो, तुलाही देतो. त्यांच्या हातात काही नाही. हा विषय नरेंद्र मोदींच्याच हातामध्ये आहे, केंद्र सरकारच्या हातामध्ये आहे, पार्लमेंटच्या हातामध्ये. त्याच्यामुळे या विषयावर चर्चा दिल्लीमध्येच आणि आम्ही सगळ्या भूमिकेच्या जे राहुल गांधींनी सांगितलं, जे बाबा माननीय शरद पवार साहेबांनी सांगितलं की आरक्षणाची मर्यादा वाढव, हा विषय संपवायला. काय सांगाल की निवडणुका आलेल्या आहेत, आणि निवडणुका आल्या की अचानक राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण. निवडणुका आल्या आणि भारतीय जनता पक्षाला पराभवाची भीती अस्वस्थ करू लागली. त्यांची खूप उडाली पराभवाच्या भीतीत की असे छापे पडतात, असे अनेक प्रकरणे निर्माण केली जातात. आणि मला माहित नाही कुठे छापे पडले का. मग राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होतो. तुम्ही काय करताय 10 वर्षी? काय करताय काय? निवडणूक आल्या की किंवा स्वातंत्र्य दिनाचा दिवस आला, प्रजासत्ताक दिवस आला की अतिरेकी पकडले जातात. दिल्लीच्या रस्त्यावर 10 अतिरेकी पकडले जे घातपात करायला आले, त्याच दिवशी पकडतात. आता निवडणुका आल्या की मग काय छापे पडले, छापे टाकायचे आणि वातावरण बिघडून टाकायचं. हे आता याला लोक कंटाळलेले आहेत आणि त्याचा बंदोबस्त जनता असते.